मित्रांनो, डब्ल्यू-एच टाइप क्वेश्चन हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण दरवर्षी या भागावरती तुम्हाला प्रश्न विचारलाच जातो. आता हा प्रश्न बघा, जो मार्च 2024ला विचारला गेला होता. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या या उत्तराची सुरुवात डब्ल्यू-एचने करायची आहे. डब्ल्यू-एचने सुरू होणाऱ्या शब्दाने. कसं? बघा इथं दिलंय, कलाम रोट सेव्हरल बुक्स. आता इथं काय असेल? कलाम यांनी अनेक पुस्तकं लिहिली, काही पुस्तकं लिहिली. मग काही पुस्तकं लिहिली म्हणजे त्यांनी काय लिहिलं? असा एक प्रश्न येऊ शकतो. कलाम यांनी काय लिहिलं? काय म्हणजे व्हॉट? व्हॉट पासून सुरुवात करा. व्हॉट पासून सुरुवात केल्यानंतर लगेच आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागतं. आता इथं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग व्हर्ब इथं दिलेलं नाहीये. कलाम रोट सेव्हरल बुक्स पण हेल्पिंग व्हर्ब आपल्याला दिलं नाहीये. मग हेल्पिंग व्हर्ब दिलं नसेल तर डू, डज किंवा डिडचा वापर करायचा. वर्तमान काळ असेल तर डू, डज आणि भूतकाळ असेल तर डिड. आता इथं वाक्य जर बघितलं तर रोट आहे म्हणजे भूतकाळ आहे, व्ही2 आहे म्हणजे तुमचा पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे तुम्हाला डिडचा वापर करायचा आहे. मग व्हॉट नंतर लगेच डिडला वापरून टाकायचं. व्हॉट डिड नंतर मग कलाम रोट आलं आपल्याकडे. व्हॉट डिड कलाम. फक्त या ठिकाणी रोटचं काय करायचं? राईट करायचं. कारण ज्यावेळेस तुम्ही डिडचा वापर करता, त्यावेळेस रोटचं आपल्याला राईट करावं लागेल. राईट आणि नंतर प्रश्नचिन्ह. व्हॉट डिड कलाम राईट? अशा पद्धतीने मित्रांनो आपण डब्ल्यू-एच टाइप क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला इंग्लिश ग्रामरवरची व्हिडिओ डिटेलमध्ये बघायची असेल, तर इथं रिलेटेड व्हिडिओची जी काही लिंक आहे त्यावर क्लिक करा आणि आपली इंग्लिश ग्रामरवरची व्हिडिओ डिटेलमध्ये बघायला विसरू नका. धन्यवाद.